अक्कलकोटवरून घरी आल्यानंतर आमचा मुक्काम तिच्याच घरी होता. जेवण वगैरे केलं आणि झोपायचा कोणाचाच मूड नव्हता. म्हणून सगळेजण म्हणले जुन्या आठवणी परत एकदा ताज्या करूया. म्हणून मग गप्पा मारायला बसलो. 4 वाजेपर्यंत गप्पा मारल्या आणि तिचा बड्डे आम्हाला संडेला सेलिब्रेट करायचा होता. कारण रात्री आम्ही केक वगैरे घेऊन आलो होतो. मंडेला तिचा बड्डे होता, पण आम्हाला वेळ नव्हता म्हणून मग सेलिब्रेट केला आणि इतकी जास्त मज्जा छोट्या आनंदापासून जर कोणाला खरंच खूप जास्त आनंद होत असेल तर आपल्याला पण त्याचा आनंद बघण्यात खूप जास्त मजा येते. ती थोडीशी इमोशनल झाली होती. तीच काय आम्ही सगळेच थोडेसे इमोशनल झालो होतो. कारण एवढ्या दिवसांनी भेटणं हे भाग्य कोणाच्याच नशिबात नसतं. कारण एकदा लग्न झालं की सगळे जिकडच्या तिकडं जातात. पण जर म्हणजे नशिबात असेल तर त्या भेटी पण होतात आणि तो आनंद आम्हाला तिला द्यायचा होता. प्रत्येकाच्या लाईफमध्ये खूप जास्त दुःख आणि आनंद पण असतो, पण त्या पलीकडं पण असतं ते म्हणजे मैत्रीचं नातं. आणि आम्ही तिला इतक्या जवळून अनुभवलं आहे, त्याच्यामुळे तिला काही म्हणजे थोडा पण आनंद किंवा दुःख देण्यासाठी आम्हाला तिला म्हणजे काहीतरी स्पेशल सरप्राईज म्हणून आम्ही तिच्याकडे गेलो होतो. बड्डे वगैरे सेलिब्रेट करून आम्ही आमच्या पुढच्या प्रवासाला लागलो. म्हणजेच आम्हाला बघायचं होतं पंढरपूर, म्हणून आम्ही छान असं पंढरपूरमध्ये पोहोचलो. थोडंसं इकडं तिकडे एन्जॉय करून खाल्लं पिल्लं, त्यानंतर पुंडलिकाचं दर्शन घेतलं. आणि हे सगळ्या गोष्टी मला एका म्हणजे 1.5 मिनिटाच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला सांगता येत नाही, म्हणूनच मी यूट्यूबला फुल ब्लॉग हा तुम्हाला अपलोड करणार आहे. तर नक्की बघा, माझ्या चॅनल बायोमध्ये लिंक दिलेली आहे. छान असं आम्ही पंढरपूरमध्ये पोहोचलो. गर्दी खूप जास्त होती म्हणून मग आम्ही ना विठ्ठलाचं दर्शन हे फक्त मुखदर्शन घेतलं. त्यानंतर मग थोडंसं एन्जॉय केलं, खाल्लं पिल्लं. त्यानंतर मग पुढचा प्रवास सुरू झाला. भेटूया उद्याच्या ब्लॉग